या मार्केट मधल्या काही समस्या आहेत त्याही जाणून घेऊ। काय समस्या आहे इथे? संडास पाहिजे, बाथरूम पाहिजे, नळ पाहिजे, पाण्याची सोय, हे वर बसा लागते एवढ्या उन्हामध्ये, टिनाचे शटर पाहिजे, टिनाचे शटर पाहिजे। मग एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही वरते बसतो। सोय काहीच नाही सोय। आतापर्यंत काही कोण केलं नाही। म्हणजे कोणी निवडून आलं तरी कोणच काही नाही केलं। नाही म्हणजे कोणी निवडून आले तर तेच आलाय, तेच आलाय। अजून काही नाही। 12 वर्ष झाले मी या मंडीत राहतो, एक काही सोय नाही। आज येते उद्या येते, काही नाही। एवढ्या उन्हामध्ये आम्हाला बसा लागते तप्पत। म्हणजे सेटची समस्या खूप मोठी आहे। पाणी पाहिजे, बाथरूम पाहिजे, संडास पाहिजे। म्हणजे इथं मार्केट भरतो सोमवार बाजारी, तर म्हणजे जाईल कुठं? मग या वाट्याच्या माग माग जायला लागते, लपत लपत। मग कुठं बसायचं? बीजेपी की सिर्फ अपना ही देखती है, बाकी दूसरे का नहीं देख रही है। सिर्फ अपना उल्लू सीधा कर रही है, बाकी किसी पे ध्यान नहीं दे रही है। 10 साल से यहाँ शिवसेना के कृपाल तुमाने थे खासदार, उनके हाथ में कोई काम नहीं हुआ? कुछ भी काम नहीं हुए और कभी आके देखे नहीं। एक बार जो आए तो फिर बाद में चले गए, कोई मतलब नहीं। मॅक्स विदर्भ न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आम्ही 2024 लोकसभा निवडणुकी संदर्भात जनमत घेण्यासाठी आलेलो आहोत। रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये जनतेचा कौल कोणीकडे, या माहितीसाठी आम्ही सामान्य जनतेसोबत प्रश्न विचारू, त्यांचं काय मत पडते काय नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहोत। मार्केटमधून काही लोक बोलल्यानंतर आपण ते बघू काय। दादा, सध्या लोकसभा निवडणूक 2024 उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार जे आज शिंदे गटातून लढत आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसकडून बर्वे मॅडम, काय मत आहे तुमचं? काय मत राहणार? शिंदे गटामधले जे खासदारकीसाठी उभे झालेले राजूभाऊ पारवे हे आपल्याला पटत नाही। का बरं? स्थानिक असलं? नाही, स्थानिक आहेत, स्थानिक आहे। या अगोदर त्यांना खूप पाठिंबा दिला, त्यांचं काम केलं। आणि काल त्यांचं भाषण ऐकलं मी, गोविंदा सिने अभिनेता आलेला होता आणि भाषण ऐकलं। त्या भाषणामध्ये विकास कामासाठी 500 करोड रुपये आणणार होते असे शिंदे साहेबांनी त्यांना वादा केला होता। तर हा कसला वादा? शिंदे साहेब तर महाराष्ट्राचे शासक आहे आणि ही जे लोकसभा निवडणूक आहे ही केंद्राची आहे, तर केंद्रातून पैसा कसे आणणार हा एक प्रश्न आला। अच्छा। आणि 500 करोड रुपये म्हटलं, जर हा आमदार, हा माजी आमदार, हा काँग्रेसचा माजी आमदार जर लोकसभा शिंदे गटाकडून निवडून आला तर हा विकास कामासाठी काहीतरी कार्य करेल। नंतर हा पडला, समजा पडला, निवडून आला नाही, हे 500 करोड रुपये कसे आणणार तो आणि कसे विकास कामे करणार? म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की स्टेट वाले 500 करोड शिंदे साहेब देणारे कोण, असंच म्हणणं? हो, माझं म्हणणं तेच आहे का शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, हे केंद्राचे शासक नाही आहे। तर हे त्यांना कशा प्रकारे वादा करत आहे की मी 500 करोड तुम्हाला देईल, तुम्ही रामटेक लोकसभेचा विकास करा, हा प्रश्न म्हणजे माझ्या मार्गी लागलेला नाही आणि जनतेला समजलेला नाही। आणि असा कोणत्या प्रकारे हे विकास करणार आहे हा 500 करोडनं, आणि 500 करोड रुपये यांना कसे मिळणार आहे? लोकसभा निवडून आल्यावर की लोकसभा पडल्यावर, हा एक प्रश्न आहे। ठीक आहे सर, अजून काही? अजून काही नाही। ठीक। लोकसभा निवडणुकीत जनमत घेतो आम्ही, शिंदे शिवसेना गट काँग्रेस, तुमचं मत कोणाकडे? आता पाहू ना आपण, जो माणूस आपल्याला चांगला वाटतो आपण। अच्छा, म्हणजे अजून ठरवलेलं नाही? लोकसभा के चुनाव है, शिंदे गट से शिवसेना और कांग्रेस, आपका मत किधर? मेरा मत तो अभी जैसे पहले यानी आदमी देख के वोट करना चाहिए। हाँ। दूसरी बात क्या है, अभी सीधी फाइट है कांग्रेस और शिवसेना। हाँ, कांग्रेस में। क्यों कांग्रेस में? कांग्रेस का इसलिए कि कांग्रेस का कैसा है, यानी मिलजुल के समझ लो एक दूसरे को सपोर्ट करते थे। बीजेपी की सिर्फ अपना ही देखती है, बाकी दूसरे का नहीं देख रही है, सिर्फ अपना उल्लू सीधा कर रही है
बाकी किसी पे ध्यान नहीं दे रही है। 10 साल से यहाँ शिवसेना के कृपाल तुमाने थे खासदार, उनके हाथ में कोई काम नहीं हुआ। कुछ भी काम नहीं हुए और कभी आके देखे नहीं। एक बार जो आए तो फिर बाद में चले गए, चले कोई मतलब नहीं है। ठीक आहे तर येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना की काँग्रेस? काँग्रेस. नाही नाही नाही, तो जे तुमच्या समस्या आहे ह्या सांगा. पाणी पाहिजे आम्हाला, बाथरूम संडास पाहिजे. एक मिनिट हा हे मांडाल. या मार्केट मधल्या काही समस्या आहेत त्याही जाणून घेऊ. काय समस्या आहे इथे? संडास पाहिजे, बाथरूम पाहिजे, नळ पाहिजे, पाण्याची सोय. हे वर बसा लागते एवढ्या उन्हेमध्ये. टिनाचे शटर पाहिजे, टिनाचे शटर पाहिजे. मग एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही वरते बसतो. सोय काहीच नाही. काहीच नाही सोय. म्हणजे आतापर्यंत काही कोण केलं नाही. म्हणजे कोणी निवडून आलं तरी कोणच काही नाही केलं. नाही, म्हणजे कोणी निवडून आले तर तेच हाल आहे. तेच हाल आहे. अजून काही नाही. 12 वर्ष झाले मी या मंडीत राहतो, एक काही सोय नाही. आज येते उद्या येते, काही नाही. एवढ्या उन्हेमध्ये आम्हाला बसा लागते तप्पत. म्हणजे सेटची समस्या खूप मोठी आहे. पाणी पाहिजे, बाथरूम पाहिजे, संडास पाहिजे. म्हणजे इथं मार्केट भरतो सोमवार बाजारी, तर म्हणजे लेडीज जाईल कुठं? मग ह्या वाट्याच्या माग माग जावं लागते लपत लपत. मग कुठं बसायचं? येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना की काँग्रेस? शिवसेना. शिवसेना. काहून शिवसेना? म्हणजे मोदीची आहे ना. मोदीच्या. मोदीने काय केलंय? सारच करत आहे ना, गरीबाला घर देत आहे. अजून लय करून राहिले, अनाथ देऊन राहिली. अच्छा, किती किलो? मला भेटते 35 किलो. 35 किलो भेटते. म्हणजे मोदीच्या कामानं खुश आहे. हो. अच्छा, रोजगार वगैरे? रोजगार बी भेटते ना. खरे भेटला. अच्छा अच्छा, म्हणजे खुश आहात तुम्ही याच्या. तर कोणत्या चिन्हाला होट मारा? मी आता मोदीच्या. मोदीच्या कोणत्या? हे नाही आला धनुष्यबाण. धनुष्य. ठीक आहे. लोकसभा निवडणुकीत आपण जन्मत रामटेक लोकसभा क्षेत्राचं जाणून घेत आहोत. सर, येणाऱ्या काळात निवडणुकीत काँग्रेस की शिवसेना दोन्ही फाईट मध्ये, बाकी तर कॅन्डिडेट बद्दल अजून माहिती नाही. तुमचं मत काय आहे सर? मला असं वाटते की गेल्या 10 वर्षापासून इथला जो सत्ताधारी जो पक्ष आहे, सत्ताधारी होता, तो काही बदल दिसत नाही. त्याच्यामुळे लोक म्हणजे चांगलेच नाराजच आहे. सत्ताधाऱ्यांपासून सत्ताधाऱ्यांवर नाराजच आहे. मग राहिला पर्याय, तर मी स्पष्ट सांगायचं म्हणजे मी बहुजन समाज पार्टीचा समर्थक असल्यामुळे मी कोणत्याही पक्षाचा विचार न करता मी बहुजन समाज पार्टीलाच माझं मत देईन. धन्यवाद. लोकसभेसाठी काँग्रेस की शिवसेना? काँग्रेस. तुमचं मत? शिवसेना. शिवसेना की शिवसेना की काँग्रेस? काँग्रेस की सेना. काँग्रेस. काका आपल्याला नाही समजत की शिवसेना की काँग्रेस? काँग्रेस आहे आपलं. शिवसेना की काँग्रेस? काँग्रेस. आपण काँग्रेसवाले मानतो. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस की शिवसेना? लोकसभा निवडणुकीत काँग्रेस की शिवसेना? काँग्रेस. येणाऱ्या लोकसभेमध्ये शिवसेना की काँग्रेस? कांग्रेस. अपना साथ कांग्रेस के हाथ. लोकसभा निवडणुकीत शिवसेना की काँग्रेस? काँग्रेस. येणाऱ्या लोकसभे निवडणुकीत शिवसेना की काँग्रेस? काँग्रेस. काय म्हणलं? काँग्रेस. काहून काँग्रेस? काम पंजा. अच्छा, ठीक. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना की काँग्रेस? काँग्रेस. काका, शिवसेना की काँग्रेस? काँग्रेस. येणाऱ्या लोकसभे निवडणुकीत शिवसेना की काँग्रेस? शिवसेना की काँग्रेस मी असं सांगू शकत नाही, पण मला असं वाटते का जो आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं व्यवस्थित काम करेल, गरिबांचे सामाजिक आणि त्यांच्या मदतीला धावून येतील अशा उमेदवाराला मी निवडून देणार आहे. आपल्याकडे याच्या अगोदर शिवसेनेचे 10 वर्ष खासदार होते तुमानेजी. हो. तर त्यांच्या कामावर खुश आहात तुम्ही? नाही. का बरं? अरे, त्यांनी 10 वर्ष आपण निवडून दिलं त्याले, तर त्यांनी तोंड सुद्धा दाखवलं नाही उमरेडला. उमरेड क्षेत्रामध्ये दाखवलं नाही म्हणजे दिसलेच नाही. दिसलेच नाही, मला तर दिसलेच नाही 10 वर्ष.
अच्छा, आता ते शिंदे गटात आहे, शिवसेना शिंदे गटात. हो आता त्यांच्याकडून उमेदवार आहेत राजूभाऊ पारवे. जी. तुमचं मत कोणीकडे? माझं मत आहे आता एखाद्या नवीन उमेदवाराला निवडून द्यायचे. पण स्थानिक आमदार आहेत जे आज खासदारसाठी म्हणून शिवसेनेत गेले, आता शिवसेनेकडून लढत आहे. आपला स्थानिक माणूस आहे, त्याबद्दल काही? त्यांनी तिथं शिवसेनेत जाऊन शाही चूक केली असं मला वाटते. कारण की कसं आहे, काँग्रेस पक्षातून ते शिवसेनेत गेले नाही का. तर त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, नंतरच तो सामोरचं पाऊल उचलायला पाहिजे होतं. त्यांनी तसं केलेलं नाही आहे. कारण की त्यांनी एकही कार्यकर्त्याला आपल्या म्हणजे त्यांचा विचार न घेता ते शिवसेनेत गेले आणि त्यांनी खूप मोठी चूक केली असं मला वाटते. ठीक आहे सर, अजून काय बोलायचं? नाही, जो निवडणुकीत काँग्रेस की शिवसेना? काँग्रेस. ठीक आहे. येणाऱ्या लोकसभे निवडणुकीत शिवसेना की काँग्रेस? शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. नाही, हे शिंदे शिवसेना. नाही, शिंदेची शिवसेना इकडे काहीच अस्तित्व नाही शिंदेच्या शिवसेनेचं. मग त्यांचं समर्थन काँग्रेसला आहे. कुणाचं? उद्धव शिवसेना. काँग्रेस. काँग्रेस. तुमचं म्हणणं काँग्रेस? काँग्रेसला. ठीक.